विक्रांत शामराव शिंदे, मुक्काम पोस्ट वजरडे, तालुका वाई, जिल्हा सातारा. आपल्याला शेतीचा किती वर्षापासूनचा अनुभव आहे? एक 15-17-18 वर्षाचा अनुभव आहे. हळदीचं किती वर्षापासून शेती करते? आमचे वडील पारजत शेती हळदीची. आता जे हळद लावली त्याचं व्हरायटी कोणते शेलम. आणि ह्याला उत्पादन किती निघतं अंदाजे एकरी? उत्पादन एकरी 30 ते 35 क्विंटल पर्यंत निघतं. आणि साधारणपणे वर्षाचं वार्षिक खर्च वगैरे? वार्षिक खर्च जसा 1-1.25 लाखापर्यंत असतो. 1.25 लाखापर्यंत. याच्यामध्ये आपण खताचं नियोजन कसं करता हळदीमध्ये? हळदीमध्ये स्टार्टिंग नांगरणी केल्यानंतर शेणखत टाकतो. नंतर मग रोटर वगैरे करून नंतर सरी टाकून पुन्हा एक बेसल डोस देतो, लागण करतो. 15 मे ते 15 जून पर्यंत लागवड करतात. 15 मेची लागण चांगली असते, पण पावसाळ्यात जरा प्रॉब्लेम येतात सरी वगैरे टाकायला ह्याच्यात. त्यामुळे 15 मेला लागण आपण चांगली करू शकतो. आणि पहिला स्टार्टिंगला स्प्रिंकलर लावतो, नंतर मग पाटपाण्यानं आपण पाणी देतो. पाटपाणी पाऊस संपला की मग पाटपाणी चालू करतो. हां, ते शेवट काय होतं, डायरेक्ट पाणी पानावरून कंदात उतरतं. कंदात पाणी गेलं की ते कूज होण्याची शक्यता असते जास्त पाण्यामुळे. त्यामुळं शेवटचं नंतर पाणी खालूनच देतो. खालून पाणी दिलेलं काय प्रॉब्लेम होत नाही. खालून वरपर्यंत थोडं तेटलतं आणि खाली पूर्ण ओल राहते. खालून खत वगैरे सगळं ॲप्टेक करण्यासाठी मदत होते सरीमधून. पाण्याचं व्यवस्थापन कसं होतं? पाण्याचं व्यवस्थापन आपण हवामानावर, उन्हाळी असेल तर एक 8 ते 10 दिवसानंतर. पावसाळ्यात काय पावसाच्या ह्याच्यावर मग जसं वापसा कंडिशन असेल तसं पाणी द्यावं लागतं. अच्छा. जीवाणूंच्या बद्दल काय अनुभव आहे का तुम्हाला आतापर्यंत? शेतीमध्ये आपण जीवाणू वापरले? NPK ची जीवाणू सोडायचो. अच्छा. त्या ह्याच्यातून काही एवढं हे नव्हतं. एवढं रिझल्ट म्हणजे त्याचं एक्सपायरी कधी आहे, काय किती वेळेला पॅकिंग झाले ते एवढं लक्षात येत नव्हतं. म्हणजे तुम्हाला जीवाणूंचं शेतीमध्ये वापरण्याचं महत्त्व माहिती आहे? हां. जीवाणू का वापरले पाहिजे याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? हां, तर आपण जे रासायनिक किंवा विष्ठा पडलेली असते त्याचं विघटन करण्यासाठी जीवाणूंची गरज असते. आतापर्यंत शेतीचा अनुभव कसा आहे तुमचा? शेतीचा अनुभव म्हणजे ज्या जमिनीत असं जीवाणू नसतील त्या जमिनीत उत्पन्न कमी निघतं. जीवाणू पाहिजेतच. अच्छा. हे फिप्सॉल कंपनीचे तुम्ही जीवाणू जे वापरले याच्याबद्दल जरा थोडंसं तुमचा अनुभव सांगा. जे टर्मरिक स्पेशल टू फिप्सॉल कंपनीचं आम्ही वापरलं. त्यात जेल असल्यामुळं आणि काउंट वगैरे जास्त असल्यामुळं त्याचा इफेक्ट चांगला पडतोय. शेतीला पण माती वगैरे अशी मऊ होते. फुटवे असे शेंगा अशा वर आलेले दिसतात. फुटवे जास्त असल्यामुळे जेवढे फुटवे येतील तेवढं शेंगाचं प्रमाण जास्त येतं आणि चांगला रिझल्ट चांगला आहे. याच्यामध्ये हळदीच्या पिकामध्ये वाढीमध्ये किंवा कंची साईजमध्ये किंवा तुमच्या रोगाला याच्याबद्दल काय अनुभव आले तुम्हाला? हा रोग वगैरे इतर ठिकाणी तांबरा वगैरे दिसतोय, पण आपण आता एक महिना झालं सोडलेलं. जे तांबऱ्याचा सीझन असतो त्या ह्याच्या आधी सोडलं होतं, त्यामुळे तांबरा वगैरे काही नाही आहे आता. हाईटमध्ये काय फरक पडला? हाईटला पण आहे चांगलं आहे. म्हणजे काळोखीमध्ये? काळोखी वगैरे चांगली आहे. जिथं वापरलं न वापरलं याच्या साईजमध्ये किंवा कंदामध्ये काय फरक जाणवलं तुम्हाला? हा, उंचीला आणि शेंगा फुटण्यासाठी जरा फरक वाटते. जिथं वापरलं तिथं चांगले शेंगा वर आलेले आहेत आणि जिथं वापरलं नाही तिथं अजून फुटवे आणि ते जरा कमीच दिसतात. ओव्हरऑल तुम्हाला या कंपनीच्या औषधाबद्दल काय म्हणायचं आहे? आपलं हे जेल स्वरूपात असल्यामुळं त्यातले काउंट आणि जीवाणू ॲक्टिव्ह दिसतात, त्यामुळं चांगले आहे.